Integration by substitution method. Next problem. Integration sec square x 3 plus tan x dx. इथे t is equal to tan x पुट करा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा, sec square x dx. sec square x dx म्हणजेच dt, 3 plus tan x म्हणजे t. याचं इंटिग्रेशन आहे log of 3 plus t plus c, log 3 plus tan x to the base e plus c. Next, integration tan cube x dx. आता इंटिग्रेशन tan cube x dx काढता येत नाही. tan cube x ला आपण tan x इंटू tan square x असं लिहू शकतो. tan square x म्हणजेच sec square x minus 1 असतं dx. t is equal to tan x पुट करा, dt is equal to sec square x dx. हे इंटिग्रेशन सॉल्व करा, tan x इंटू sec square x dx मायनस इंटिग्रेशन tan x dx. इंटिग्रेशन t इक्वल टू tan x आहे म्हणजे t, sec square x dx म्हणजेच dt मायनस इंटिग्रेशन tan x t आहे, t, आणि dx म्हणजेच काय, dt अपॉन sec square x. sec square x म्हणजेच 1 plus tan square x 1 plus t square equal to dx upon 1 plus t square dx. इंटिग्रेशन t square by 2 मायनस इंटिग्रेशन t इंटू इथं dt असेल, t इंटू dt 1 plus t square. आपण t square ला z पुट करू, याचं डेरिव्हेटिव्ह असेल 2t dt is equal to dz. t square by 2 as it is, इंटिग्रेशन t dt ची व्हॅल्यू आहे dz by 2, 1 plus t square ला आपण z पुट केलेला आहे, z, t square by 2 as it is, 1 by 2 कॉमन, dz upon 1 plus z, t square by 2 minus half, याचं इंटिग्रेशन ही log 1 plus z to the base e plus c. t माहिती आहे आपल्याला, t is equal to tan x आहे, tan square x by 2 हाफ log z म्हणजेच t स्क्वेअर आहे आणि t म्हणजेच tan आहे, म्हणून 1 plus tan square x to the base e plus c. हे याचं आन्सर असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम. इंटिग्रेशन dx upon 4 minus 5 cos x. इथे आपण पुट करू cos x is equal to 1 minus t square 1 plus t square
आणि हे टी जे असेल हे टी असतं tan x/2, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला dt इज इक्वल टू 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इज इक्वल टू dx. cos x ला आपण 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर घेतलेला आहे. टी इज इक्वल टू tan x/2 घ्या. tan चा डेरिव्हेटिव्ह असतो dt ची व्हॅल्यू dx ची व्हॅल्यू 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर घ्या. dx ला आपण 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर असं लिहू शकतो. 4 मायनस 5 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. ब्रॅकेट सॉल्व करू. 2 dt 1 प्लस टी स्क्वेअर 4 इंटू 1 4 टी स्क्वेअर मायनस 5 प्लस 5 टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल. इंटिग्रेशन 2 dt अपॉन 5 प्लस 4 9 टी स्क्वेअर 4 मायनस 5 मायनस 1 1 by 9 कॉमन 2 dt टी स्क्वेअर मायनस 1 by 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे 2 टर्म कॉमन 2 by 9 इंटिग्रेशन dt अपॉन टी स्क्वेअर मायनस 1 by 3 ब्रॅकेट स्क्वेअर. स्टँडर्ड इंटिग्रेशन आहे. आपल्याला माहित आहे dx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ह्याचं स्टँडर्ड इंटिग्रेशन आहे 1/2a लॉग मॉड एक्स मायनस ए एक्स प्लस ए टू द बेस ई प्लस सी. हा फॉर्म्युला इथे यूज करू आपण. 2/9 इंटिग्रेशन 1/2 ए ची व्हॅल्यू आहे 1/3 लॉग टू द बेस ई मॉड व्हॅल्यू एक्स आहे इथे टी मायनस ए हाफ 1/3 टी प्लस 1/3 प्लस सी. 2 कॅन्सल 3 3 9 1/3 लॉग टू द बेस ई टी म्हणजेच tan x/2 आहे. tan x/2 मायनस 1 अपॉन टी इक्वल टू x/2 प्लस 1. हे 3 3 कॉमन निघतं कॅन्सल. 3 इंटू टी 3 3 इंटू टी 3 म्हणजे 3 tan x/2 मायनस 1 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 3 इंटू टी 3 टी टी म्हणजेच tan x/2 प्लस 1 हे 3 आणि 3 कॅन्सल होईल. रिक्वायर्ड आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन cos x मायनस sin x अपॉन cos x प्लस sin x dx. Let f of x equal to cos x plus sin x. F dash of x is equal to minus sin x plus
कॉस एक्स. एफ ऑफ एक्स जे फंक्शन आहे हे छेदस्थानचं घेतलेलं आहे कॉस एक्स प्लस साइन एक्स. याला एफ ऑफ एक्स पुट करा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन प्लस साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, हे असतं एफ डॅश ऑफ एक्स. आता हे इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स या फॉर्ममध्ये आलेलं आहे आणि हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. याचा आन्सर असतं लॉग mod value f of x plus c to the base c log to the base c f of x म्हणजे छेदस्थानचं फंक्शन cos x plus sin x mod value plus c. पुढचा प्रॉब्लेम इंटिग्रेशन 1 plus tan square x upon 1 minus tan square x dx. इथे 1 plus tan square x ला आपण sec square x पुट करू. sec square x dx 1 minus tan square x. t is equal to tan x घ्या, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा, तो असेल sec square x इंटू dx. इंटिग्रेशन dt अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर. पुन्हा हे इंटिग्रेशन 1 बाय एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे. स्टँडर्ड इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1/2a लॉग टू द बेस ई मॉड व्हॅल्यू एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए मॉड व्हॅल्यू प्लस सी. याचा आन्सर येईल 1/2 log to the base e mod value 1 plus t 1 plus t. t म्हणजेच आहे tan x 1 minus t. t म्हणजेच tan x mod value क्लोज प्लस c. हे रिक्वायर्ड आन्सर असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन x minus 1 e to the power x upon x square sin square e raised to x upon x into dx. आता इथे काय करावं लागेल, e raised to x upon x, e raised to x upon x याला t पुट करू. e raised to x upon x डेरिव्हेटिव्ह काढला याचा dt इज इक्वल टू डिनॉमिनेटर कॉन्स्टंट x डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर e raised to x मायनस न्यूमरेटर टर्म कॉन्स्टंट e raised to x कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इट इज 1 अपॉन स्क्वेअर ऑफ डिनॉमिनेटर x स्क्वेअर. dt इज इक्वल टू e raised to x कॉमन काढलं e raised to x x minus 1 अपॉन x स्क्वेअर. या व्हॅल्यू पुट केल्या इथे x minus 1 ब्रॅकेट क्लोज इंटू e raised to x अपॉन x स्क्वेअर इंटू dx. याच्याऐवजी आपण dt घेऊया. साइन स्क्वेअर e raised to x अपॉन x ला t घेतलेला आहे साइन स्क्वेअर t. इंटिग्रेशन 1 अपॉन साइन स्क्वेअर असेल कोसेक स्क्वेअर t dt. याचं इंटिग्रेशन येईल मायनस कॉट t प्लस सी मायनस कॉट t आहे e raised to x अपॉन x प्लस c. नेक्स्ट इंटिग्रेशन 1 प्लस रूट x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन
रूट एक्स डी एक्स. इथे टी इज इक्वल टू 1 प्लस रूट एक्स. 1 प्लस रूट एक्स याला आपण टी पुट करू, याचा डेरिव्हेटिव्ह काढू. डी टी इज इक्वल टू 1चा डेरिव्हेटिव्ह 0, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स डी एक्स. 2 इंटू डी टीला आपण डी एक्स अपॉन रूट एक्स लिहू शकतो. 2 डी टी 1 प्लस रूट एक्सला टी घेतलेला आहे, टी स्क्वेअर. 2 टर्म कॉन्स्टंट आहे, ती आपण कॉमन काढली. 2 टी स्क्वेअर इंटू डी टी. 2 इंटू टी क्यूब बाय क्यूब प्लस सी. 2/3 टी क्यूब म्हणजेच 1 प्लस रूट एक्स क्यूब केला आपण प्लस सी. नेक्स्ट व्यू इंटिग्रेशन dx अपॉन x इंटू 9 प्लस log x टू द बेस e याचा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. इथे log x टू द बेस e ला टी पुट करू. dt इज इक्वल टू log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x dx. dx अपॉन x ला dt आहे, dt 9 प्लस टी स्क्वेअर. 1/9 कॉमन, टी स्क्वेअर प्लस 1/9 नाही, टी स्क्वेअर प्लस 9. स्टँडर्ड इंटिग्रेशन आहे. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर याचं इंटिग्रेशन असतं. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आहे 1/a टॅन इनवर्स एक्स बाय ए. ची व्हॅल्यू इथे 3 आहे, सो 1/3 टॅन इनवर्स टी बाय 3 प्लस सी. 1/3 टॅन इनवर्स टीची व्हॅल्यू आहे log x टू द बेस e अपॉन 3 प्लस सी. नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन टॅन इनवर्स x ब्रॅकेट क्यूब अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. आपल्याला माहिती आहे टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणून इथे टी इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स पुट करा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा. डी टी इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स असेल. डी टी डी एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरला डी टी आहे, आणि टॅन इनवर्स एक्सला आपण टी घेतलेला आहे, टीचा क्यूब इक्वल टू इंटिग्रेशन टी क्यूब डी टी ई टू द पॉवर 4/4 प्लस सी. याचं इंटिग्रेशन असेल, पॉवर 1 ने वाढते. टीला आपण टॅन इनवर्स एक्स घेतलेला आहे, टॅन इनवर्स एक्स ब्रॅकेट रेस टू 4 अपॉन 4 प्लस सी.